जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथील आधी येमन येथील विदेशी नागरिकाच्या कुटुंबियांचे अवैध वास्तव्य आणि त्यानंतर ईडीच्या छापेमारीमुळे चर्चेत आलेल्या जामिया शिक्षण संस्थेला पुन्हा झटका बसला आहे। तालुक्यातील आदिवासींकडून बेकायदेशीर पद्धतीने जमीन हस्तांतर प्रकरणात एका वकिलांनी केलेल्या दाव्यात न्यायालयाने ती जमीन मूळ आदिवासी कुटुंबियांना परत करण्याचा निर्णय दिला आहे। यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जामिया संस्थेला आता नव्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे। महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्यार्पित करणे अधिनियम 1974 सन 1975 च्या अधिनियम क्रमांक 14 अन्वये नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील केलापाणी येथील ॲडव्होकेट सुनील चमार्या वसावे यांनी तहसीलदार अक्कलकोवा यांच्या न्यायालयात मौजे पिंपरीपाडा येथील शेतजमीन सर्वे नंबर 4/1 क्षेत्र 21 हेक्टर आर्व सर्वे नंबर 4/2 क्षेत्र 078 हेक्टर आर यांच्याबाबत अर्ज दाखल केला होता। या कायद्यान्वये 1 एप्रिल 1957 ते 6 जुलै 1974 दरम्यान आदिवासीपासून बिगर आदिवासींपर्यंत जमीन हस्तांतरणाचे व्यवहार रद्द करणे व जमीन मूळ आदिवासी किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यासाठीच्या तरतुदी आहे। यावर तथ्यांच्या आधारे 28 नोव्हेंबर 2025 रोजी अक्कलकोवा येथील तहसीलदार विनायक घुमरे यांनी आदेश पारित करत या जमिनीवरील सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरवत ही जमीन मूळ मालकांना परत करण्याचे आदेश पारित केले आहे। ही जमीन रोडत्या गिंबा वसावे यांच्या मालकीची होती। आता त्याच्या 2 वारसांना ही जमीन हस्तांतरित होणार आहे। तसा महसूल दरबारी अभिलेख दुरुस्ती करण्याचे देखील या आदेशात नमूद करण्यात आले आहे। या आदेशाविरोधात जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्थेला छत्रपती संभाजीनगर येथील महसूल न्यायाधिकरणाकडे अपील करण्याचा अधिकार असणार आहे। आधी विदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य त्यात झालेला गुन्हा, त्यानंतर ईडीची झालेली कारवाई, विदेशी मदतीबाबतचे परवाना रद्द, आता जमीन बेकायदेशीर हस्तांतरण या सगळ्याच प्रकरणामुळे सध्या जामिया शिक्षण संस्था चांगलीच अडचणीत आली आहे। त्यामुळे या जमीन प्रकरणात आदिवासी बांधवाकडून लागलेल्या निकालानंतर या जामिया संस्थेने अशा पद्धतीने आणखीन काही जमिनी घेतलेल्याच्या देखील चर्चा आहे। त्या प्रकरणात देखील अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील या संस्थेच्या विविध विषयांवर आरोप करत आहे। त्यामुळे जामिया प्रकरणात आता काय घडते याकडे सर्वांच्याच नजरा असणार आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, माझं नाव सुनील वसावे। मी मुळचा मुक्काम केलापाणी, पोस्ट तोरणमाळ, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार येथील कायमचा रहिवासी आहे आणि वकिली व्यवसाय शहादा न्यायालयात म्हणजे कोर्टात वकिली व्यवसाय करतो। मी माग जामिया इस्लामिया अक्कलकोवा या इस्लामिया ट्रस्टच्या विरोधात मी अक्कलकोवा येथील इस्लामिया यांच्या विरोधामध्ये एक जी जमीन बेकायदेशीरपणे आदिवासी लोकांची जामिया इस्लामिया या संस्थाने बळकावली होती, त्या संदर्भात मी महाशय जिल्हाधिकारी यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केला होता। त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने महाशय तहसीलदार साहेबांनी सदरचा जे तक्रार अर्ज आहे ह्याला महाशय तहसीलदार यांच्याकडे वर्ग केले आणि त्या ठिकाणी संपूर्ण अर्जाची सुनावणी झाली। याच्यामध्ये सामनेवाल्यांना देखील नोटिसा निघाल्या आणि ह्या ज्या मूळ आदिवासी आहेत, ज्यांचे मूळ वारस आहेत, त्यांना देखील महाशय तहसीलदार साहेबांनी नोटिसा काढल्या आणि त्या सगळ्यांची या संस्थेशी विरोधामध्ये महाशय तहसीलदार यांच्याकडे संपूर्ण सुनावणी झाली आणि त्या सुनावणीच्या अनुषंगाने महाशय तहसीलदार यांनी असा निकाल दिलेला आहे की ही जी आदिवासी जमीन आहे, 2 गट नंबर आहे पिपरीपाडा येथील आदिवासी तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार येथील पिपरीपाडा येथील गट नंबर 4/1 आणि 4/2 ह्या 2 क्षेत्र आहे। या दोन्ही क्षेत्राच्या जमिनी ज्या आहेत त्या मूळ आदिवासींच्या होत्या आणि सदरच्या मूळ आदिवासी समाजाच्या मिळकती आहे या जामिया इस्लामिया या संस्थेने बेकायदेशीरपणे कुठलीही सरकारची योग्य ती परवानगी न घेता परस्पर बळकावल्या आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये फेराफार करून कुठलीही शासकीय योग्य ती परवानगी न घेता सदर डॉक्युमेंटमध्ये आणि याच्यामध्ये ढवळाढवळ करून तहसीलदार आपले मंडळाधिकारी तहसील आपले तलाठी यांच्याशी हात मिळवणी करून त्यांनी सदरचा फेरबदल करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये अतिशय खूप मोठं त्यांनी शैक्षणिक म्हणा इतर काही याच्यामध्ये त्यांनी सदरचे मिळकतीमध्ये खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचे धार्मिक पद्धतीचं जे शिक्षण आहे त्या पद्धतीने चालू आहे। सरकारची कुठलीही परवानगी नाही। कुठल्याही आदिवासी समाजाच्या जे जमिनी आहेत त्या ताब्यात घेण्यासाठी योग्य ती प्रोसिजर करावी लागते, ती कुठलीही प्रोसिजर त्यांनी फॉलो केलेली नाही। म्हणून समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने मी एक तक्रारदार म्हणून त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला होता।
याच्यामध्ये माझं वैयक्तिक कुठलं हित नव्हतं, परंतु आदिवासी समाजाचा मी सुशिक्षित नागरिक असल्या कारणाने मी त्या मुद्द्याला हाताळलं. त्याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने मी त्या मुद्द्याला योग्य त्या पद्धतीने आम्ही सुनावणीसाठी हजर राहिलो आणि महाशय तहसीलदार यांनी त्या दिनांक 28/11/2025 रोजी निकाल दिला की सदरच्या दोन्ही ज्या मिळकती आहे, ह्या मिळकती मूळ जे त्या जमिनीचे मालक आहेत किंवा वारस आहेत त्यांना सदरच्या जमीन ताब्यात देण्याचा महाशय तहसीलदार यांनी आदेश केलेला आहे आणि त्याचे मूळ वारसांना तो ताबा दिला पाहिजे. तशी दुरुस्ती फेरफार नोंदीमध्ये घेतली गेली पाहिजे आणि याच्यामध्ये त्यांच्या सदरच्या मिळकतीमध्ये जामिया इस्लामिया या संस्थेचा कुठलाही अधिकार नाही असं स्पष्टपणे निकाल दिलेला आहे. त्याच्यामुळे समस्त आदिवासींचा हा जो विजय आहे हा माझा वैयक्तिक कुठलाही विजय नसून समस्त आदिवासी समाजाच्या वतीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्याकडे संपूर्ण आदिवासी समाजाने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि या मुद्द्याला आपण योग्य ती न्याय मिळवून दिला पाहिजे.